मुंबईतल्या दादरमध्ये शिवाजी पार्क या ठिकाणी उभाटाकडून एल्गार केला जाणार आहे, आंदोलन केलं जाणार आहे सीजेपीला पाठिंबा म्हणून। म्हणजे सध्या जे आंदोलन दिल्लीमध्ये जंतर मंतरवर सुरू आहे, सोनम वांगचुक यांचं आंदोलन खरं तर मोडीत काढलं गेलं, त्यानंतर अभिजित दीपके यांनी या सगळ्याची सूत्र हाती घेतली आणि आता त्याला पाठिंबा म्हणून उबाठाकडून शिवाजी पार्कवर हे आंदोलन केलं जात आहे। ही सध्या आंदोलन स्थळावरची दृश्य आपण बघतोय। जे उबाठाचे समर्थक आहेत, नेते आहेत, त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। युवक मोठ्या प्रमाणावर आलेत, हातात भारताचा झेंडा आहे, फलक सुद्धा आहेत आणि आमचे प्रतिनिधी जय पवार तिथे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून आपण आणखी तपशील घेणार आहोत। जय, साधारण आणखी किती वेळ लागणार आहे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे तिथे पोहोचण्यासाठी? नक्कीच रिद्धी, काही वेळातच या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पोहोचतील। त्यांच्या माध्यमातून या सर्वच नागरिकांना, युवकांना मार्गदर्शन केलं जाणार आहे। मात्र त्यापूर्वीच आपण पाहू शकतो की युवकांच्या माध्यमातून एक शक्ती प्रदर्शन केल्याचा प्रयत्न केला जात आहे। जोरदार घोषणा या संपूर्ण ठिकाणी केल्या जातात। आपण सध्या पाहू शकतो की मोठ्या संख्येने या ठिकाणी युवक पोहोचलेले आहेत। ते बघ, आपण पाहू शकता की अशा पद्धतीच्या घोषणा या ठिकाणी देण्यात येत आहे। त्यामुळे कुठेतरी आक्रोश हा सर्वच युवकांमध्ये किंवा नागरिकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। आपण काही विद्यार्थ्यांशी सुद्धा बोलणार आहोत। दादा, रिजाइन करो, रिजाइन करो, रिजाइन करो, रिजाइन करो, रिजाइन करो, रिजाइन करो। निश्चितच आपण पाहतोय की आक्रोश कशा पद्धतीने या सर्व नागरिकांमध्ये आहे। बाबा, कसं बघता ज्या पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी सुरू? दादा, मी गाणं म्हणतो, उठो मेरे देशवासियों, हमको आगे बढ़ना है, इस मिट्टी में जन्म लिया, इस मिट्टी के लिए ही लड़ना है। लहराता है ये तिरंगा अपने ही बाहोबल पर, हम सबको चलना है महात्मा गांधी, नेहरू, अंबेडकर और सच्चे देशभक्तों की राहों पर। जैसे बगियन में फूल खिलते हैं वैसे हमको खिलना है। उठो मेरे देशवासियों, हमको आगे बढ़ना है, इस मिट्टी में जन्म लिया, इस मिट्टी के लिए लड़ना है। सभी को तो ज्ञान मिले, सबके घर में दीप जले, जो रह गए हैं पीछे जो उनको साथ लेकर चलना है। उठो मेरे देशवासियों, हमको आगे बढ़ना है, इस मिट्टी में जन्म लिया, इस मिट्टी के लिए लड़ना है। नक्कीच आपण पाहू शकतो की एक सुंदर गाणं। निश्चित जय, एकंदरीत सगळ्या आंदोलकांच्या भावना या सगळ्या शब्दांमधून व्यक्त होताना दिसतात। पुढचा तपशील घ्यायला पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येईन। धन्यवाद सध्या दिलेल्या माहिती।